नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? ते फार कमी बोलतात पण सॉलिड बोलतात. हा ते आहे. ते कमी बोलतात त्यांनी काही जास्त बोलावं. काय मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. काय जास्ती बोलायला पाहिजे. मग कधी बोलणार? परत एकदा बोलवा. तुम्ही सांगा, वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला? तिने जरा राग कमी करायला पाहिजे. करते मी आता कमी. करते मी आता कमी, तू घरीच चल, असा सूर होता यांचा. हा, घाबरलो मी. तुम्ही सांगा मिस्टरांनी तुमच्या? ते नेहमी लोकांना काय वाटेल, कोणाला काय वाटेल असं करून खूप जगतात. स्वतःच्या मनाचा विचार करून थोडं जगावं. मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य आहे. पण लोकांचा विचार करायलाच पाहिजे ना. थोडाफार स्वतःच्या मनाचा पण करावा ना. हे महत्वाचं वाक्य आहे. हो. कधी करणार? नक्की आतापासून करेल. कधी? आजपासून? आजपासून. या क्षणापासून म्हणतायत. हा, बाकी कोणाचा नाही, ते यांच्या मनाचा तरी करा. मनाचा तरी विचार करू. आता तुम्ही सांगा, त्यांनी कुठला बदल केला? ती एक्सप्रेस नाही होत. म्हणजे एकदा रागवली की बस संपलं, म्हणजे काहीच नाही, मग बोलणारच नाही, झोपून जाईल का काहीच नाही. तिने जर एक्सप्रेस केलं तर बरेचसे. अरे वा, व्हेरी गुड. खूप चांगली गोष्ट आहे. काही मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे, पण कदाचित एक्सप्रेस केलं तर जास्त वाढेल भांडण, म्हणून मी शांत बसते. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांना ते जास्त वाढवायचं नसतं म्हणून. थोडी शांत झाली की मग बोलते. तेव्हा ह्या शांत झाल्या ना की तुम्ही शांत राहा. मग मी तेच सांगते की मी शांत झाली, मला विचारू नका, शांत राहा, मी सांगेन थोड्या वेळाने. प्रेम खूप आहे ना, म्हणून ते होतं असं. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघींबद्दल. सासरे बुवा बोलतील, बोला ना. सुनेबद्दल सांगा, मुलीबद्दल सांगा. चांगली आहे. चांगली. आणि मुलगी? मुलगीही चांगली. होय ना. जावई? जावई चांगली. होय ना. बरं, अजून कोण बोलणार तुमच्यापैकी? मला एवढं सांगायचं, म्हणजे कॉमन बोलते मी, असं पर्टिक्युलर गिरीशसाठी नाही. प्रत्येक आई बाप्पानी किंवा सासू सासऱ्याने एकच गोष्ट समजावी, किंवा आम्ही जर मुली देत असू तुमच्या घरी तर आमचा स्वाभिमान आम्ही देत नाही. आम्ही आमचा अभिमान तुम्हाला देतोय, फक्त आमचा स्वाभिमान तुम्ही बाळगा, म्हणजे तो कुठे कमी होऊ देऊ नका. तर हे बाकीच्या अशा विचाराच्या गोष्टी येणारच नाहीत कुठे. म्हणजे सगळीकडे लेवल करतात मुली, किंवा आजच्या खूप हुशार आहेत, शिकलेले आहेत, त्यांना सगळं कळतं, ते ॲडजस्ट बरोबर करतं, आपल्याला करायची गरज लागत नाही. पण प्रत्येकाने जर समजलं असं की आज माझ्या घरी जर सून आली आहे तर त्यांच्या घरचा अभिमान मी आणला आहे, तर त्यांचा स्वाभिमान मला जपला पाहिजे, तर वाद होण्याची वेळ येणार नाही. क्या बात आहे. जोरदार वाक्य सांगितलं. किंबहुना होम मिनिस्टरच्या आजपर्यंतच्या प्रवासात 11 वर्षातलं हे खूप छान मिळालेलं वाक्य आहे की ज्या वेळेला घराचा उंबरठा ओलांडून, कारण इथे पण आत्ता सिच्युएशन आपण बघितलं तर कशी छान आहे बघा. एक ताई घराचा उंबरठा ओलांडून दुसऱ्याच्या घरात गेलेली आहे, त्याच वेळेला दुसऱ्यांच्या घरातली एक ताई या घरामध्ये उंबरठा ओलांडून गृहलक्ष्मीच्या पावलानं आलेली आहे. म्हणजे दोन्ही घरात जाणारी आमची माऊली, आमची ताई, आमची वहिनी ही गृहलक्ष्मीच्या पावलाने जात असते. तेव्हा घरात येत असताना, त्या मुलीकडे बघत असताना अभिमान आणि त्याचबरोबर मुलीचा स्वाभिमान, ह्या दोन्ही गोष्टींचा आदर जर राखला किंवा दोन्ही गोष्टी जपल्या तर किती छान होईल. खूप छान विधान दिल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्ही सगळ्यांनी मिळून यांना बक्षीस मिळवून द्यायचे, पण ओठांची हालचाल झाली तर बक्षीस जाणार. हां, कोणी ओठांची हालचाल करू नका. आणि तुमच्यापैकी ज्या कोणी गाणं ओळखतील आधी, बक्षीस त्यांना मिळणार. वेळ सुरू झाली. बोलू नका. पान फुलासारखी छान एक वहिनी. झी मराठीकडून मोत्याचे तोडे. अभिनंदन. पुढचं गाणं बोलायचं नाही, ओठांची हालचाल होते. लाल जय मल्हार. 10. बोलू नका. 9 8 7 नाखवा घर. 4 चॉकलेटचा बंगला. 3 2 मळवट. मळवट काय? 1. वेळ संपली. लल्लाटी भंडार. अरे मग अरे हा, ते तर तसं सांगायचं ना. दाखवतो तुला एका बोलतो, तिकडेच बघते. आम्ही ऑफिसमध्ये असताना याच्यावर डान्स केला होता. एक मिनिट. कोणी डान्स केला होता? तिनेच. त्या गाण्यावर? पण तुम्ही कसा केला होता अभिनय? मी भंडाराचं केलेलं होतं आणि मी तिला सांगत होतो की तू केलेला डान्स म्हणून असं. आणि तुम्ही काय कसला अभिनय बघत होता? ते मला तेच दाखवत होते, पण नाही मला. पण त्यांच्या व्यतिरिक्त बाकीचे एवढे जे काय नाचायचे बाकी ते होते सगळे तसंच दाखवत होते काय.